मी आता जरा बाहेर निघाले, पण संध्याकाळी आपल्याकडे शांताक्का यायचे आहेत. आपण त्यांचा यथायोग्य मानसन्मान करतो. त्यांची सेवा करायची जबाबदारी तुझी. अस्मिता, तू जा, तुला जायचं असेल तर. अगं आईने असंही शांताक्कांना जे वाण द्यायचे ना ते काढून ठेवलंय. मलाच माहिती ना त्यांना काय लागतं काय नाही ते. घरात कुणी आहे का नाही? अरे शांताक्का, नमस्कार करतो. अस्मिता वहिनीला पण अचानक जावं लागलं नेमकं. हे सगळं एका सवाष्णीने द्यायचं असतं. ही परंपरा विसरली या घरातली लोक. इथे एक क्षणभर सुद्धा थांबायची इच्छा नाहीये माझी. काय ग, शांताक्का येऊन गेल्या ना? सगळं झालं ना नीट? आणि अस्मिता कुठे दिसत नाहीये? नाही, शांताक्का येऊन गेल्या, पण अस्मिता वहिनी घरात नसल्यामुळे काहीही न घेता चिडून गेल्या त्या. नाही, मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अरे पण मी एवढं सांगूनही त्यावेळी ती बाहेर गेलीच कशी? अगं शांताक्का येऊन निघून पण गेल्या आणि त्यांना जे वाण द्यायचं होतं ना ते म्हणे सवाष्णीनेच द्यायचं असतं. मला हे असलं काही माहितीच नव्हतं. तुला मदत करायला गेले आणि मीच फसले. तर सगळे जाम ओरडणार आहेत माझ्यावर. वैदू, हे बघ, तू काळजी करू नकोस. मी तुझ्यावर काहीही येऊ देणार नाही. चला चल बघूया. या आलात? आज आपल्यामुळे या घरात काय घडलं याची कल्पना आहे का आपल्याला? इतक्या वर्षात शांताक्का प्रसन्न मनानं आशीर्वाद देऊन या घरातनं बाहेर पडायच्या, पण आज मात्र फक्त तुझ्यामुळे त्या निराश होऊन रिकाम्या हातानं परत गेल्या. तुला तुझ्या कामापुढे या घराची, या घरातल्या चालीरीतीची कशाचीच फिकीर नसते. आई पण मी एक शब्द बोलू नकोस. शेवटी माझा शब्द मोडून तुला जे करायचंय तेच केलंस ना तू. आपण वहिनी साहेब, घरच्या सुनेने हे करायचं ही रीत त्यांना माहिती नसेल. केशवा, एखादी साधी सुधी मुलगी असती तर तुझं हे बोलणं मान्य केलं असतं मी, पण ही एवढी मोठी डिटेक्टिव्ह आहे ना. जर मी हिला म्हणाले की दरवेळी त्यांचा आदर सत्कार मी करते, मी यावेळेस नाहीये, तुलाच सगळं करावं लागेल, याचा अर्थ हिला कळत नाही का? सॉरी आई, पण खरंच माझ्या लक्षात नाही आलं. प्लीज मला माफ करा. हवं तर मी शांताक्कांची सुद्धा माफी मागेन. तुलाच म्हणशील ग मी त्यांची माफी मागते, पण त्यांनी पुन्हा या घराची पायरी चढायला हवी ना. अस्मिता, डिटेक्टिव्ह म्हणून तू कितीही नाव कमावलं असशील ना, तरी माझ्या लेखी या घराची सून म्हणून तुझी किंमत शून्य. आई प्लीज असं बोलू नका. मी काहीही करेन आणि शांताक्कांना. काय करणार आहेस तू? त्यांना परत कशी आणणार आहेस इथे? कोण कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? देव? शांताक्का पुन्हा या घराकडे बघणार सुद्धा नाही, आणि तेही फक्त तुझ्यामुळे. नाही आई, मी असं होऊ देणार नाही. शांताक्का, तुम्ही? हो अनुराधा, मी तुझ्या घरातून रागावून निघून गेले होते, पण तुझ्या या लेकानी मला समजवलं आणि पुन्हा घेऊन आला. इच्छित सफल होवो. थँक्स अभि. आज पुन्हा एकदा लाज राखलीस माझी. तुला तर माहिती आहे,
असाच आहे मी. मॅडमचं लाईफ किती फास्ट झालंय ना आधीपेक्षा. ऑब्व्हियस आहे ना मनाली, म्हणजे नवीन रिस्पॉन्सिबिलिटी, नवीन माणसं, नवीन घर होणारच ना असं. हे म्हणे मला नाही वाटत तुला हे सगळं असं जमेल. हो कशावर हो बघून चालतायत नाही का? एवढं वय झालं तरी मुलीने धक्के कसले मारताय? नाही नाही काय बघतायत बघ कसे. मनाली चोके सोड ना. सोड कसं? माझ्यासारखी दुसरी कोणी मुलगी असती ना तर सँडलचा प्रसाद दिला असता. काय करते? सोड ना. अगं वय बना त्यांचं, वयस्कर आहेत ते. चल मॅडम आठ बघत असते. आजोबा या तुम्ही बस. बसली? माझा चष्मा, माझा चष्मा, चष्मा. मॅडम लेट नाही ना झाला आम्हाला? नाही रे, आत्ताच आले शॉपिंग करून. शॉपिंग म्हणजे तुम्हाला घरची सगळी कामं करून हे सुद्धा करावं लागतं? तुमची खूप दगदग होत असेल ना? अगं ठीक आहे ग, यातही एक वेगळीच मजा आहे. बरं सिर, ही कपूर साहेबांची फाईल आहे. ह्याच्यात मी माझे रिमार्क्स लिहिले आणि काही महत्त्वाचे पेपर्स आहेत त्यांना टॅग लावले. मॅडम घरचं सगळं मॅनेज करून एवढं काम करायला कधी वेळ मिळाला तुम्हाला? सिद्धारे, वेळ काढला की मिळतो. उगाच कामाचा बाऊ केला ना की कामं होत नाही, ती आणखीन रेंगाळतात. आणि मी सुद्धा काही एक्सपर्ट नाही आहे रे. मी सुद्धा आता हळूहळू प्रॅक्टिस करते या सगळ्याची. बरं ऐक, तिथे गफूर साहेबांच्या फाईलमध्ये मी त्या पेपरवर काही नोट्स काढल्या. बरी सापडली. चल 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 घरी चल, घरी चल, चल ना घरी चल ना. काय करता? सोडा माझ्या मुलीला, सोडा. चल ना. कोण आहात तुम्ही? काय झालं ताई? अहो मी खरेदी करत होते, ही पिनू माझा हात सोडून आली आणि हा म्हातारा तिला ओरडत होता. काय रे थेरड्या, ह्या वयात शोभते का तुला? म्हातारचा चालला का? अरे असं नाही बोलणार हा. एक मिनिट, त्यांना काय म्हणायचंय ते ऐकून तरी घ्या जरा. मॅडम हा म्हातारा असाच आहे. मगाशी मला सुद्धा धक्का मारला. ते म्हणतात ना पिकल्या पानाचा. ही माझी, ही माझी. हो वय बघून दुर्लक्ष केलं तर जास्तच करताय तुम्ही. मार खायचाय का? हे भैया, ही माझी आई. आई चल ना घरी. आई मी घर चुकलोय ग. काय माणूस आहे हा? नाच शोभणाऱ्या मुली सांगते असं वागतोय आणि तिला आई आई म्हणतोय. हे म्हाताऱ्या, ही माझी मुलगी आहे. नाही नाही, आई आहे ती माझी. आई आई आहे. आई चल ना. चल तुला तुझी आई पण दाखवतो आणि बाप पण दाखवतो. अहो निदान त्यांचं वय तरी बघा, वयाचं तरी भान ठेवा त्यांच्या. कोण लागतो हा तुमचा? अशा माणसाची बाजू घेताय? तुम्हाला वाटत असं काहीही नाहीये. त्यांच्या डोळ्यात बघा जरा, ते किती घाबरलेत, गोंधळलेले दिसतात. ते विकृत नाहीये. मला असं वाटतं त्यांना काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे. आजोबा कुठे राहता तुम्ही? माझं घर, माझा चष्मा, पाणी 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 पाणी. मनाली पाणी आणायचं गाडीतून. माझं घर,
माझा सिद्ध, चष्मा. मला वाटतं त्यांचा चष्मा सापडत नाही. बरं जरा बघ चष्मा. द्या आजोबा. नाही. आजोबा ते तुम्हाला चष्मा शोधून द्यायला मदत करतात. द्या इथे द्या. माझा चष्मा, माझं पाणी. सावकाश. मॅडम यात चष्मा नाहीये, पण हे कार्ड सापडलंय सिनियर सिटीजनचं. त्यांचं नाव आहे सदानंद बिर्जे. केअर ऑफ नंबर सुद्धा लिहिलाय, अमित एस बिर्जे, मुक्ता सोसायटी नियर टाटा कॉलनी, चेंबूर वेस्ट, मुंबई. फोन नंबर सुद्धा याच्यावर. दे बघू. कदाचित मोबाईल सायलेंटवर असेल, कोणीच उचलत नाहीये फोन. से एक काम कर, त्या गफूर साहेबांच्या फाईलची झेरॉक्स काढ आणि ती फाईल गफूर साहेबांना नेऊन पोहोचव आणि पोचपावती घे त्यांच्याकडून. म्हणाली तू माझ्यासोबत चल, आपण या आजोबांना घरी पोहोचवूया त्यांच्या. आणि ते आता या छोट्या मुलीला आई का म्हणत होते हेही जाणून घ्यायचंय मला. आजोबा चला घरी जायचं ना आपण. हो घरी, आईकडे. हो मला घरी जायचं, आईकडे. मला आईकडे जायचं. गौरी बाळ, हे एवढं खाऊन घे. असा हट्ट नाही ग करायचा. शाणी ना माझी छकुली. अप्पा आजोबा आल्याशिवाय मी काहीच खाणार नाहीये. अगं तुझे बाबा गेलेत ना त्यांना शोधायला, आणि ते येईपर्यंत तू उपाशीच राहणार आहेस का? अप्पा आजोबांना आवडेल का ते? पण तू त्यांना एकटं सोडलंस का? ते मला सांगून गेलेले नाहीये. तू सुद्धा बोलू नकोस माझ्याशी. घरातली सगळी कामं सोडून मी त्यांच्यावर 24 तास पहारा देत बसू का? आई, आई मी आलोय. अरे ही माझी आई. आई तू कुठे गेली होतीस? मी तुला किती शोधलं. मी शाळेत नव्हते गेले का? तू शाळेत गेली होती? अरे विसरूनच गेलो मी. अगं मी तुला शोधायला बाहेर पडलो. आणि मग भलत्याच मुलीला गौरी समजले. अरे बापरे, काय सांगताय काय? मग काय, तरी बरं ह्या अस्मिता मॅडम त्यांना भेटल्या. अस्मिता मॅडमनीच आपल्या आप्पांना घरापर्यंत आणलं. मी जेव्हा आप्पांना शोधायला घराबाहेर पडलो तेव्हा पलीकडच्या गल्लीतच मला हे सगळे जण भेटले. आई तू माझ्या आजोबांना शोधलंस? हो. थँक्यू, मला माझे आप्पा आजोबा परत मिळाले. आई, आणि आम्हाला त्यांची गोड नात पाहायला मिळाली. बरं, हे चॉकलेट एक अप्पांच्या आईसाठी आणि एक तुझ्या अप्पा आजोबांसाठी. घे. थँक्यू. अप्पा आजोबा चला आपण आपल्या खोलीत बसू आणि आईने दिलेला खाऊ पण खाऊ. मला भूक लागली असेल ना? हो भूक लागली, भूक लागली ना. लागली भूक. पण मी तुला शोधत होतो ना. चल 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 चल, आम्ही चॉकलेट खातो. हा चल. तनया, या अस्मिता मॅडम प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आप्पांवरचं एवढं मोठं संकट टळलं. नाही, या सगळ्यात तुमचंही तितकंच क्रेडिट आहे. तुम्ही त्यांच्या पिशवीत ते कार्ड ठेवलं होतं म्हणून तर मी त्यांना इथे घेऊन येऊ शकले. खरंच प्रत्येक घरात सिनियर सिटीजन्स बद्दल ही काळजी घ्यायलाच हवी. हो, म्हणून तर आम्ही त्यांच्या पिशवीत कार्ड नेहमी ठेवतो. हो ना तनया? हो ना. नाही म्हणजे ते गळ्यात घालायचं कार्ड बनवतात ना, ते बनवलं होतं आम्ही. पण हे लगेच काढून टाकतात. यांच्या खुळेपणावर काय इलाज करावा ना हेच कळत नाही मला.
आता तुम्हीच पाहिलत ना, स्वतःच्या नातीला आई काय म्हणतात, न सांगता कुठेही निघून काय जातात. असं का म्हणतेस तनया? नाही, कसं आहे अस्मिता मॅडम, तनयाची चिडचिड होते, पण अहो आप्पांचा विस्मरणाचा आजार आता वाढत चाललाय हो. आज पण बघा ना, गौरी शाळेत गेली हे विसरून गेले ते आणि तिला शोधायला बाहेर पडले. गौरीच्या रूपानं माझी आजी म्हणजे आप्पांची आई पुन्हा जन्माला आली असं वाटतंय त्यांना. हो ना, म्हणूनच त्यांनी अगदी हट्टाने तिचं नाव गौरी असं ठेवलं. असलं जुनाट नाव, पण आता काय करणार ना. गौरी दिसते अगदी आजीसारखी आणि तिच्याही डाव्या डोळ्याच्या वर आजीसारखी जन्मखूण आहे. त्यामुळे मग आप्पा गौरीला त्यांची आईच समजतात. तिला कधी कधी आई हाक मारतात. तिचा मुलगा काय होता. आप्पाजोबा, काय आहे? हा तुमचा चष्मा. चष्मा हा माझा चष्मा. मॅडम सॉरी, तुमचंच बरोबर होतं. आप्पांबद्दल माझा गैरसमज झाला. नाही हो, त्याच्यात तुमची काहीच चूक नाहीये. अनेकदा बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो. म्हणूनच म्हणाली, कुठलीही गोष्ट पूर्ण समजल्याशिवाय त्याच्यावर कमेंट्स करू नये. गौरीलाच बघ ना, तिच्या आजोबांना किती सांभाळते, किती जपते ती. खरंच खूप जगावेगळं नातं आहे त्यांचं. पण मिस्टर अमित, यापुढे आजोबांना सांभाळा. त्यांना एकट्यानं असं बाहेर जाऊ देऊ नका. हो, आम्ही घेऊ काळजी. बरं चला, निघतो आता आम्ही. तनया, तुला काही कळतं का ग? मी ऑफिसला जातो, तू घरातच असतेस ना. आपणवर लक्ष ठेवता येत नाही तुला? मी असं म्हणताय जसं मी आप्पांची काळजीच घेत नाही. घरात तेवढा एकच काम असतं का मला? अहो, तुमचा डबा, गौरीचं खाणं, शाळेची तयारी, ही सगळी कामं करावी लागतात ना. आप्पांवर सतत लक्ष कसं ठेवणार मी? आणि ते सुद्धा न सांगता कुठेही गायब होतात. आता काही 24 तास त्यांना घरात कोंडून ठेवायचं का? सॉरी, नाही, तुमचं बोलणं ऐकलं आम्ही. पण यावरही एक उपाय सांगू शकते मी. म्हणजे अगदीच नाईलाज झाला आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही दार बंद करून घेऊ शकता. पण या अशा अवस्थेत त्यांनी कुठेही भरकटत जाणं योग्य नाही ना. होत नाही. म्हणजे मला वाटतं की आप्पा जेव्हा खाऊन पिऊन औषध घेऊन झोपतात तेव्हा तू कामात असशील तर दाराला सरळ कडी लावत जा. बघा, हे तुम्ही सांगताय. नाही, नंतर लोक असं बोलायला कमी करणार नाहीत की ही सून सासऱ्याला कोंडून ठेवते म्हणून. गाई गोठ्यामध्ये बाळाला दूध पाजी वाटीमध्ये. ये ग गाई गोठ्यामध्ये बाळाला दूध दे वाटीमध्ये ग्लासामध्ये ए, हसतेस काय? मला आवडतं असं कधी कधी. असंच मी. गा ग तू, गा गा. अरे काय तू हसतेस काय? का हसतेस तू? अच्छा, नाही, माझी बेस्ट फ्रेंड माझ्यासाठी अंगाई गाते म्हणून हसतेस ना. हो, आमचं एकदम फ्लेक्सिबल आहे ग. कधी आजी, कधी मैत्रीण. काय ग? हो होय, कधी आजी, कधी मैत्रीण. हसते ती आपल्याला. हसते? मग असू दे, आपल्याला काय. जाऊ दे आपल्याला. नाही आजी, अहो मी तुमच्यावर नव्हते हसत, पण मला गंमत वाटली. आणि आज तर मी याहून एक विलक्षण नातं पाहिलंय. म्हणजे? अरे
एक 8-10 वर्षांची ना तिच्या आजोबांना भरवत होती. त्यांच्यासाठी अंगाई म्हणत होती. आणि ते आजोबा सुद्धा त्यांच्या नातीला आई म्हणून हाक मारत होते. अगं बाई, विलक्षणच. तू ओळखतेस त्यांना? आज सकाळीच भेटले ते मला. ते त्यांच्या नातीला शोधत घराबाहेर पडले होते आणि खूप गोंधळले होते. नशिबाने त्यांच्या पिशवीत त्यांचा घरचा पत्ता मिळाला म्हणून त्यांना घरी सोडू शकलो आम्ही. गुड, व्हेरी गुड. हे तिला आणि तिच्या टीमला. तुम्ही पोरं ना खूप समजून घेता. काय म्हणतात ते सिच्युएशन. नाही, पण मला त्याहीपेक्षा कौतुक त्या दोघांचं वाटलं. ते दोघेही दुहेरी नातं जपत एकमेकांना जपतायत. अस्मिता, तुझ्या या प्रोफेशनमुळे तुला खूप जगावेगळी माणसं भेटत असतील ना? हा माझा जगावेगळा मित्र तुला एका केसच्या तपासातच भेटला ना? ए अभि, आता तुझी हक्काची बायको आली. तिच्या मांडीवर डोकं ठेव आणि सांग ना तिला अंगाई गीत म्हणायला. आणि मैत्रिणीच्या मांडीवर डोकं ठेवलं तर तुझं काही खरं नाही. हा, तुझी हक्काची बायको आली. तिच्या मांडीवर डोकं ठेव. मैत्रिणीच्या मांडीवर डोकं ठेवलं तर तुझं काही खरं नाही. हा, नाही आजी, असं कधीही होणार नाही. तुम्ही दोघेही दुहेरी नातं जपताय. मी तुमच्या नात्याच्या आड कधीच येणार नाही. हे काय झालं एवढं गंभीर व्हायला? हा, असे बघू नका माझ्याकडे. मी जाते, बाहेर जाते. खरंच बाहेर जाते. मी गेल्यानंतर तुमचं ते काय ते ड्वेट ते म्हणा, प्रेमगीत म्हणाल ना? आजीनी म्हटलं तसं डान्स ट्राय करायला हरकत नाही. जस्ट फॉर फन. आजीला कुठे माहितीये आपलं नातंही जगा वेगळं आहे. काय रे, काय झालं? मगापासून बघते तुझी तंद्री लागलीये. आज एकदाही भांडला नाहीयेस माझ्याशी. कॉफी घे, थंड होती. मनाली, तू हो म्हणणार नाहीस मला माहितीये, पण तुला ना माझ्याशिवाय करमतच नाही. गैरसमज आहे तुझा. हे बघ, आत्ताच सिद्ध केलंस तू. आपल्या दोघांना एकमेकांची भांडल्याशिवाय चैन पडतच नाही. मी भांडते तुझ्याशी, तू भांडतोस माझ्याशी. हे बघ 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 कशी बोलतेस बघ वचा वचा. मनाली, आपण कुठल्याही विषयावर भांडू शकतो, अगदी या विषयावर सुद्धा. बरोबर आहे तुझं, पण मी जर ते मान्य केलं तर माझी हार असेल ना. मला माहितीये ते. भांडण अप्पांवरून आज मॅडम बरोबर पण वाद होणार होते माझे. म्हणजे बघ ना,
त्या क्षणी आप्पांना आपण एक रंगेल म्हातारा समजत होतो, पण त्यांच्यातलं वेगळेपण मॅडमच्या लक्षात आलं आणि अमितच्या घरी गेल्यावर सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. मॅडमकडे ती नजर आहे माणसं पारखण्याची. मनाली सगळ्यांना जमत नाहीये, सगळ्यांकडे नसते तशी नजर. हो ना, गौरी सुद्धा किती मॅच्युअरली आजोबांना सांभाळत होती हे सुद्धा मॅडमच्या लक्षात आलं. आपण या छोट्या छोट्या गोष्टी कधी ऑब्झर्व करणार? हे आपण नाही, तू. बाय द वे मी शिकतोय. हो बरं. बरे लगेच काय झालं का फुग्याला? हा, गंमत करत होतो ना. आणि तूच म्हणालीस ना मगाशी की आपल्याला एकमेकांची भांडल्याशिवाय चैनच पडत नाही. बाय द वे म्हणाली, तू त्या गौरीबद्दल बोललीस ना, तेव्हा तिला आणि आप्पांना कधी एकदा बघतोय असं झालंय. कशी भरवत होती ना ती आप्पांना. हो, आणि आप्पा गौरीला आई म्हणून हाक मारतात आणि तिला या सगळ्याची सवय झाली. विचित्र आहे सगळं. म्हणाली, अशा माणसांना सांभाळणं घरातल्यांना खूप अवघड जातं. आजोबा, आज मी शाळेच्या पिकनिकला चालली आहे. संध्याकाळी उशीर होईल घरी यायला. हो, पण तू स्वतःची काळजी घे. हा, मी माझी काळजी घेईन, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. कुठे बाहेर जाऊ नका. हे बघ, तू परत आल्यावर आपण फिरायला जाऊया, तू आणि मी. कुठे जायचं आपण? आपण आपल्या गावाला जाऊया. आपलं घर आहे कौलारू. हो चालेल. मे महिन्याची सुट्टी लागली की मग जाऊया. हो. गौरी, अगं लवकर चाल, उशीर होतोय तुला. बाय आजोबा. बाय 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 बाय. काय करते ही? ए ठके, आवर ना लवकर, तुला शाळेत सोडून मला ऑफिसला जायचंय. बाबा, मी सांगितलं काम नीट आठवणीने करा. हो करीन. आणि आई, तू आजोबांवर लक्ष ठेवायचं. हो ठेवते. हा, नाहीतरी दुसरे उद्योग काय आहेत मला. तनया प्लीज, निदान गौरी समोर तरी. हे बघ, हवं तर तू नंतर त्यांच्या रूमला कडी लाव ना. बघते, नाहीतरी त्यांचं सगळं मलाच करायचंय. चला निघूया का आपण? बाय बाय. नीट सांभाळून जा. हा, चला. काय मग पिकनिकला काय काय मजा करणार तू? मी, माझी आई गावाला जाणार, शिरगावला जाणार. माझं घर कौलारू घर. मी आणि माझी आई दोघेही जाणार. अगं बाई, दूध उतू गेलं वाटतं. दाजी, आई बरी आहे ना? नाही, मी तिच्याशी बोलले फोनवर, पण तिचा आवाज खूप थकलेला वाटला मला. त्याच्यावर भरोसा आहे म्हणून तर अजून धीर सोडलेला नाही. आणि तुम्ही आहातच तिथे त्या दोघींची काळजी घ्यायला. मॅडम, तुमचे क्लायंट. फिरते हो तुम्ही इथे? काय झालं? सगळं व्यवस्थित आहे ना? आप्पा बरे आहेत ना? कसे आहेत आप्पा? हो अस्मिता मॅडम, काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये. मला गौरीनं इथं पाठवलं म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. अगदी सहज आलोय. गौरीने म्हणजे? गौरीच्या बालबुद्धीला इतकंच कळतं की हरवलेल्या आप्पांना तुम्ही शोधून काढलं, आणि म्हणून तिने तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलंय. अरे वा, मस्त आहे. हे ग्रीटिंग तिने स्वतः केलंय बरं का. फारच छान. अभिमान. येस मॅम. मी काल म्हटलं नव्हतं का गौरीबद्दल? तिचे वडील हे अमित बिरजे. नमस्कार. नमस्कार. हे तुमचे नवीन असिस्टंट आहेत का? हो नाही, हे माझे मिस्टर आहेत. ओ, आय एम रिअली सॉरी, मला माहित नव्हतं. नाही,
उलट आय एम सॉरी, पण मी खूप ट्राय करतोय. मला असिस्टंट म्हणून अपॉइंटच नाही करत. एनिवेज यू कॅरी ऑन. त्यांना राग नाही ना आला? नाही हो, तसेच आहेत ते. कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे त्यांचा. हो माय गॉड, सरंजामे कन्स्ट्रक्शन्स. एवढ्या मोठ्या माणसाला मी भेटलो आणि मी काय. एक मिनिट, एक्सक्यूज मी. हा बोल तनया. काय काय झालं? काही प्रॉब्लेम? अस्मिता मॅडम, आप्पा पुन्हा हरवलेत. माझं 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 घर कुठे आहे? माझं शेत, माझी बाग, माझं घर कुठे आहे? माझं घर कुठे केलं? माझं घर. तनया, अगं तू घरात होतीस ना? बघ, आप्पा बाहेर गेल्याचं तुला कळलं सुद्धा नाही. तुम्ही सगळा दोष मलाच देऊ नका. अप्पांना औषध आणि नाश्ता दिल्यानंतर त्यांच्या जेवणाचं बघत होते मी. 12च्या ठोक्याला अप्पांना जेवण लागतं ना, आणि मी काय सतत त्यांच्या बाजूला बसून पहारा देत बसू का? अगं पण आप्पा गेल्याचं तुला कळलं देखील नाही. हो नाही, मी जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेले तर ते खोलीत नव्हतेच. खोलीचं दार उघडं होतं? नाही, म्हणजे काल तुम्ही सांगितल्यामुळे मी दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली होती. अगं मग आप्पा बाहेर गेले कसे? आता ते मला कसं माहित असणार? ही खिडकी साधारण 2-2.5 फूट उंच आहे. दाजी, इथून खाली उतरून बघा, काही मिळतंय का? ही आमच्या आप्पांची डबी आहे. ह्या डबीमध्ये आप्पा बडीशेप ठेवतात. एक डबी घरात आणि एक डबी त्यांच्या पिशवीत असते. बघा, म्हणजे हे इथनं बाहेर गेले. आता मला काय कल्पना की हे खिडकीतनं बाहेर जातील म्हणून. एरवी धडपडत चालणारे आप्पा या खिडकीतून गेले. अहो तसेच आहेत ते. मनात नसलं तर एक पायरी सुद्धा चढणार नाहीत. मनात आलं तर अख्खा डोंगर चढून जातील. आता आप्पा नक्की कुठे आहेत हे शोधून काढणं जास्त महत्वाचं आहे. माझं घर. हो आजोबा आजोबा आजोबा, अहो काय हे, तुला सांभाळा ना, कसात गाड्या वगैरे येतात. देव तुझं भलं करेल. माझी आई, माझी आई, माझी आई. आप्पांच्या पिशवीत तुम्ही कार्ड ठेवलं होतं ना? हो ठेवलं होतं, आणि चष्मा सुद्धा ठेवला होता. अगं गौरी परत यायच्या आत आप्पा घरी यायला हवेत. आता जर काही झालं ना तर सगळे मलाच बोलला होतील. तुम्ही कशाला पॅनिक होताय? तुम्ही सगळी योग्य ती काळजी घेतली होतीत ना. दाराला कडी सुद्धा लावली होती. मग तुम्हाला कोणी कशाला काही बोल? शिवाय आप्पांच्या पिशवीत ते कार्ड सापडल्यावर कोणीतरी त्यांना इथे आणून सोडेलच, आणि आम्ही आहोतच त्यांना शोधायला. नेमके कुठे गेले असतील आप्पा, आणि एवढा वेळ काय करत असतील? जेवलेही नाही येत होते.
मी तुला अप्पांचा फोटो फॉरवर्ड केलाय. हो, काल आपण जिथे भेटलो होतो तिथे जरा शोध घे आणि राकेश आणि समीरला सुद्धा फोटो पाठव. काही माहिती मिळाली तर कळव लगेच. ओके. अस्मिता मॅडम, आपण पोलिसात कळूया का आता? नाही, आपण अजून थोडे प्रयत्न करून पाहूयात. नाईलाज झाला तर तेच करावं लागेल. पण तसंही मिसिंगची कंप्लेंट पोलीस 24 तासाच्या आत नोंदवून नाही घेत. अमित ते बिर्जे इथे राहतात ना? हो, मी अमित बिर्जे. आपण कोण? मी माधव. हे कार्ड. हे कार्ड तुम्हाला कुठे मिळालं? हे आमच्या आप्पांचं कार्ड आहे. आमचे आप्पा कुठे आहेत? आप्पा? हो, आप्पा म्हणजे माझे वडील. हे कार्ड त्यांच्याकडे होतं. ते आजोबा? अहो, ते रस्त्यावरून फिरत होते. कुठल्या तरी इस्टेट बसून निघून गेले ते. त्यांच्या पिशवीतूनच हे कार्ड पडलं. हेच तुम्हाला सांगायला आलोय मी इकडं. कुठल्या एसटीतनं गेले ते? रत्नागिरी. पण कुठून आली हे समजलं नाही. अहो, पण त्यावर काय लिहिलं होतं तुम्ही वाचलं नाहीत का? नाही. अरे देवा, म्हणजे आप्पा एकटेच गावाला निघून गेले? म्हणजे आमच्या गावाला त्यांना गौरीला घेऊन जायचं होतं. रत्नागिरीच्या जवळ शिरगावला आमचं जुनं घर आहे. तिथे त्यांना गौरीला घेऊन जायचं होतं. हो, म्हणजे ते तसं सारखं म्हणत होते. याचा अर्थ आप्पा एकटे शिरगावला गेलेत. काय कळलं? नाही, काहीच नाही. आप्पांना कोणीच पाहिलेलं नाहीये. हा मॅडम, मी आणि सीड आप्पांना शोधतोय, पण त्यांना पाहिल्याचं कोणीच सांगत नाही. समीर आणि राकेश दुसरीकडे शोधतायत. मनाली आप्पा मुंबईतच नाहीयेत. मुंबईत नाहीत? कसं कळलं? एका माणसाने त्यांना रत्नागिरीच्या बसमध्ये चढताना पाहिलं. आणि आत्ताच अमितकडून मला असं कळलंय की रत्नागिरीजवळ शिरगावला त्यांचं घर आहे. मॅडम, पनवेल किंवा पेणच्या डेपोमध्ये कॉन्टॅक्ट करूयात? नाही, फक्त तेवढं करून माहिती नाही मिळणार म्हणाली. कारण चेंबूर मार्गे जाणाऱ्या अनेक बसेस दादर, परळ, मुंबई सेंट्रल, बोरिवलीहून रत्नागिरीला जातात. आणि आप्पा नक्की कुठल्या बसमध्ये गेलेत हे आपल्याला माहित नाही. मग कसं शोधायचं? हाच तर मोठा प्रश्न आहे म्हणाली. पण मनावर घेतलं तर अशक्य नाहीये. कारण शोधलं की सापडतंच. बरं, जरा सीडला फोन दे. हो, एक मिनिट. मॅडमने बोलायचं तुझ्याशी. हा मॅडम, ॲक्च्युली मनालीच्या बोलण्यावरून साधारणतः काय घडलं असेल याचा अंदाज आलाय मला. पण आम्ही आता त्यांना शोधणार कुठे? सिद्धे, एक काम करा, तुम्ही रत्नागिरीच्या रूटवर जा. शिरगाव त्यांचं गाव आहे. मुंबईहून रत्नागिरीला जाणाऱ्या सगळ्या बसेसची तुम्ही चौकशी करा. आणि वाटेत जर काही माहिती मिळाली नाहीच तर शिरगावला बिर्जेंच्या घरी जावं लागेल तुम्हाला. नाही, मी अमितकडून तिथला पत्ता घेते आणि तुम्हाला फॉरवर्ड करते. ठीक आहे, बघतो, कळवतो तुम्हाला. ओके. मी सिद्ध आणि मनालीला रत्नागिरीला पाठवले. मला सांगा, आप्पांकडे साधारण किती पैसे असतात? नाही, पैसे फार नसतील. हा, पण गळ्यात एक सोन्याची चेन होती आणि बोटात अंगठी. काय? इतक्या मौल्यवान वस्तू तुम्ही त्यांच्याजवळ का ठेवल्या? हल्ली किती भयानक प्रकार घडतात माहिती आहे ना तुम्हाला? हो, माहिती आहे. हो, पण त्यांनी आमचं ऐकायला हवं ना. अहो, स्वतःच्या वस्तूला साधा हातही लावू द्यायचे नाही. नाही, तसं नाहीये. त्या दोन वस्तूंमध्ये त्यांच्या खूप सेंटिमेंट्स होत्या. सोन्याची चेन त्यांना त्यांच्या आईने आणि अंगठी माझ्या आईने दिली होती. त्या दोघींची आठवण म्हणून त्या दोन्ही वस्तू ते जीवापाड जपायचे. अस्मिता मॅडम, अहो, त्या वस्तूंबद्दल मला काही वाटत नाही. आम्हाला आमचे आप्पा सुखरूप घरी परत यायला हवे. नाही, ते झालंच.
पण उलट त्या वस्तूंमुळेच आप्पांची जास्त काळजी वाटते. त्यामुळे एखाद्या भुरट्या चोरापासून त्यांना धोका आहे. माझी आई हरवली. माझं घर कुठे? आहे अंगठी आहे. माझी आई हरवली. एनिवेज तुम्ही काळजी करू नका. आम्ही निघतो आता. सिद्ध आणि मनालीकडून काहीही माहिती मिळाली तर लगेच कळवेन तुम्हाला. मला खूप टेन्शन येतं यो. गौरी परत यायच्या आत आप्पा घरी यायला हवेत. खूप जीव आहे हो दोघांचा एकमेकांवर. मला काही सुचतच नाहीये. माझी आई माझी आई कुठे आहे? माझी आई कुठे आहे? माझं घर कुठे आहे? माझी आई. आई तुझी आठवणी ते सुखद स्मृतीच्या कल्लोळाने काळीज का हा मॅडम, चिपळूणपर्यंतच्या सगळ्या डेपोमध्ये जाऊन आम्ही चौकशी केली आणि आत्ता संगमेश्वरला जातो. रत्नागिरीपर्यंतच्या सगळ्या बसमधल्या प्रत्येक कंडक्टरशी जवळजवळ आम्ही बोललो, पण कोणीही आप्पा त्यांच्या बसमध्ये चढले होते असं सांगायला तयार नाही. काय? मग आप्पा नक्की कुठल्या बसमध्ये होते? मॅडम, आम्ही शिरगावपर्यंत जातो आणि आप्पा सापडतायत का त्याचा शोध घेतो. ठीक आहे, काही माहिती मिळाली तर लगेच कळवा. ओके, कळवतो. बाय. गौरी पिकनिकवरून येईपर्यंत तरी आप्पा सुखरूप आहेत की नाही हे तरी कळायला हवं.